नाशिक शहराचं बिहार होतं की काय असं वाटत असतानाच नाशिक पोलीस मात्र ऍक्शन मोडवर आलेत. गुन्हेगारीचा मूळ असलेल्या राजकीय गुंडांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. कुठलीही राजकीय गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरू आहे आणि गुन्हेगारांकडून कुठल्याही स्वरूपाचा नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलंय. आणि त्याच पार्श्वभूमीवर विसेमळ्यातील गोळीबार प्रकरणामध्ये सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल टोळीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर अजयचा समर्थक श्रमिक सेनेचे पदाधिकारी आणि भाजपमध्ये असलेल्या मामा राजवाडेलाही ताब्यात घेत पोलीस आयुक्तांनी चांगल्याच खाक्या दाखवल्या. या कारवाईनं राजवाडे आणि बागुल समर्थकांनी पलायन केलं असून त्यांच्या मागावरही पोलीस आहेत. 28 सप्टेंबर रोजी विसेमळ्यात सचिन साळुंकेवर तुकाराम चोथवे, अजय बोरिसा आणि अन्य 10 जणांनी गोळीबार करत अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पथकानं सुनील बागुल यांची कसून चौकशी केल्यानंतर अजयच्या इशाऱ्यावर घटना घडल्याचं पुढे आलंय. पोलिसांनी संदीप शेळके, गौरव बागुल, प्रेमकुमार काळे, वैभव काळे यांना बुधवारी अटक केली तर अजयसह चोथवे, बोरिसा, पप्पू जाधव, सचिन कुमावत, बॉबी गोवर्धने, गोपाळ दायमा अजूनही फरार आहेत. गुरुवारी केलेल्या चौकशीत तक्रारदाराला मामा राजवाडेनं धमकी दिल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मामा राजवाडेलाही पोलिसांनी चांगल्याच खाक्या दाखवल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शहरात असल्यानं या कारवाईला विशेष महत्त्व असल्याचं बोललं जातंय. संविधान न्यूज, नाशिक.